मुंबईतल्या दादर पूर्वेच्या नायगाव भागात सामान्यांसाठी पुरंदरे स्टेडियम हे केवळ एकच मैदान आहे। मात्र आता त्याची दारही सर्वसामान्यांना बंद होण्याची भीती व्यक्त होतीये। केएमच्या ताब्यात असलेल्या पुरंदरे मैदानावरची ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षक आसन व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे। इथे क्लब बांधण्याचा घाट घातला जात असल्याने जवळपास राहणाऱ्या खेळाडू आणि स्थानिकांना भविष्यात या मैदानावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो अशी भीती स्थानिक व्यक्त करतात। या प्रश्नी इथल्या रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। सध्या आपण दादर ईस्ट मधल्या पुरंदरे स्टेडियमवर आहोत। इथे अनेक रणजी खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू घडलेले आहेत। मात्र आता या खेळाडूंना या मैदानावर खेळता येईल का नाही अशी भीती निर्माण झालेली आहे। नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण काही खेळाडूंकडून जाणून घेऊयात। आपल्याबरोबर रणजी खेळाडू श्रेयश खानोलकर आहेत। नक्की काय प्रकार आहे इथला ड्रेसिंग रूम आणि स्टेडियम पाडलेला आहे? एक्झॅक्टली काय प्रकार ते काय सांगता येणार नाही, कारण हे अचानक एकाच दिवशी आले आणि सगळं तोडून गेले। आम्हाला माहिती होतं की हे जस्ट की त्याचे ते छप्पर आहे ते रिपेअर करायला येणार होते, पण नंतर त्यांनी अचानक हे सगळं स्टेडियम पाडून टाकलं आणि काही नोटीस नाही, काही डीपी प्लॅन नाही, काही नाही। म्हणजे आम्हाला काहीच आयडिया नाही की इकडे काय होत आहे। तुमचं घर तोडायला आले त्याच्या आधी तुम्हाला केईम हॉस्पिटल किंवा पालिकेनं नोटीस बजावली होती का? नाही, आम्हाला तर नोटीस दिली नव्हती, पण केमकडनं आम्हाला नोटीस आलेली। 2 वेळा नोटीस आली, पण त्यांना आम्ही सांगितलं पण की आमचं काय ते भरपाई तुम्ही द्या। तरी पण ते केमचे स्टुडंट्स लोक जे आहेत ते येऊन इथं आम्हाला धमकी देऊन जायचे, बोलायचे की रूम लवकरात लवकर खाली कर। हे जे ग्राउंड आहे इथं असं म्हटलं जाते की इथे क्लब हाऊस होणार। तुम्हाला काय वाटतं हे जे क्लब हाऊस आहे हे कोण बांधते आणि हे जे बांधकाम पाडण्यात आलेलं आहे किंवा वृक्षतोड करण्यात आलेली ते कुणाकडनं करण्यात आलं? वास्तविक पाहता इथे आम्ही जे खेळाडू आहे त्याची आम्हाला कोणालाच काही कल्पना नव्हती आणि आम्ही अचानक दुपारच्या वेळी हे बांधकाम तोडण्यात आलेलं असं आम्हाला समजण्यात आलं। आणि वास्तविक पाहता इथले स्थानिक आमदार किंवा नगरसेवक यांची पण आमची आता संडेला मीटिंग झाली। त्याच्यात आम्हाला त्यांना पण कळलं की आम्हाला पण म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारले की याच्यात तुम्हाला काय माहिती आहे का, तर ते बोलले की आम्हाला पण याच्यात माहिती नाही आहे, तर आपण सर्वांनी मिळून आता आपण पुढे जाऊया, RTI मार्फत काय इन्फॉर्मेशन मिळते का ते बघूया। तर स्थानिक रहिवाशांचं आणि स्थानिक खेळाडूंचं असं म्हणजे डिमांड्स आहेत आमच्या की हे बांधकाम जसं होतं तसं पूर्वीसारखं आम्हाला हवं आहे। इथे क्लब हाऊस म्हणजे जो यांचा विचार चाललेला आहे केमचा असो किंवा BMCचा असो, त्याला आमचा स्थानिक खेळाडू म्हणून, स्थानिक रहिवासी म्हणून आमचा कट्टर विरोध आहे। हे जे पुरंदरे स्टेडियम आहे इथं मग पालिका प्रशासन असू दे किंवा केईम असू दे, त्यांनी जर इथं क्लब हाऊस बांधलं तर इथले आजूबाजूचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे स्टेडियम कायमचं बंद होईल अशी भीती इथल्या स्थानिकांना आणि इथल्या खेळाडूंना वाटते। आणि याचमुळे हे खेळाडू किंवा हे स्थानिक नागरिक आहेत ते या विरोधात आता मैदानात उतरलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।